पुनर्विकास नोटीस जाहिरात प्रकरणामध्ये छगन भुजबळांचं कार्यालय आता पोलिसांमध्ये तक्रार करणारे जाहिरात कोणी दिली याची आता चौकशी होणार आहे आणि जाहिरातीत बंगल्याचा पत्ता का दिला याबाबत चौकशी होणार आहे। पुनर्विकास जाहिरातीमध्ये सातपुडा बंगल्याचा पत्ता देण्यात आलेला आहे आणि त्या संदर्भात आता ही तक्रार दाखल होणार आहे। भुजबळांचं कार्यालय या संदर्भातली तक्रार दाखल करणार आहे। जाहिरात कोणी दिली याची चौकशी आता होणार आहे। जाहिरातीमध्ये जरी एके बिल्डर्स असं दिलेलं असलं तरी देखील ही जाहिरात कोणी दिली पेपरमध्ये या संदर्भातला आता तपास होणार आहे। या जाहिरातीत बंगल्याचा पत्ता का दिला या संदर्भात चौकशी केली जाईल। पुनर्विकास जाहिरातीमध्ये सातपुडा बंगल्याचा पत्ता दिलेला होता आणि इथे येऊन भेटा अशा प्रकारे यामध्ये लिहिलेलं होतं। तेव्हा या जाहिरातीतील नेमकं कोणाकोणाचा रोल आहे, कोणी नेमकी जाहिरात दिली आणि काय नेमका यामागचा हेतू होता या सगळ्या संदर्भात आता चौकशी होणार आहे। तर मुंबईतलं हे सगळं प्रकरण आहे आणि या प्रकरणामध्ये आता भुजबळांचं कार्यालय देखील तक्रार करणार आहे। कृष्णात पाटील आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर आहेत आणि कृष्णातकडून आणखी सविस्तर तपशील जाणून घेऊया। कृष्णात, पुनर्विकास नोटीस जाहिरात प्रकरणामध्ये आता भुजबळांच्या कार्यालयातर्फे तक्रार दाखल होणार असल्याचं कळतंय। ही नोटीस कोणी दिली, का दिली, काय नेमका हेतू होता या संदर्भात चौकशी होण्याची शक्यता आहे। काय नेमके या संदर्भातले तपशील? तर मुंबईमधलं हे प्रकरण आहे आणि भुजबळांचं कार्यालय आता या संदर्भातली तक्रार देण्यात येणार आहे कारण सातपुडा बंगल्यामध्ये सध्या भुजबळ राहतात आणि या बंगल्यामधल्या 40 क्रमांकाच्या खोलीमध्ये येऊन भेटा अशा प्रकारे म्हटलेलं आहे।